बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं किमान तापमानात वाढ झाली आहे। त्यामुळे येत्या 24 ते 48 तासात पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। शिवाय राज्यातील हवेचा दाब कमी झाल्यानं गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या हा दाब 1010 हेक्टोपास्कल इतका झालाय। अशात बंगालच्या उपसागराकडून येणारे ढग आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यात एकत्र आल्यास विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होऊ शकते। बंगालच्या उपसागरातलं तयार झालेलं क्षेत्र त्याच्यामुळे आपल्या राज्याकडे येणारी आर्द्रता आणि हे जे सर्क्युलेशन आहे अरबी समुद्रामध्ये याचा परिणाम म्हणून 2 जानेवारीपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी अशा या 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे। विशेषतः दुपारनंतर हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 2 जानेवारीनंतर ही जी आत्ता कारणं आपण जी बघितली त्याच्यामध्ये फरक पडेल आणि त्याच्यामुळे 2 जानेवारीनंतर पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण कमी होईल आणि निरभ्र आकाश होऊन पुन्हा एकदा किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।